तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। ऍक्च्युली आज आमच्या बाईने टांग दिलेली आहे, तर ही सगळ्या भांडे घासावे लागले। आता कणिक चुरतो आहे, चपात्या बनवायच्या आहे, भेंड्याच्या भाज्या भेंड्या कापल्या जात आहे, मसाला भेंडी आम्ही आज बनवणार आहे। आमचे मित्र आलेले आहे चंद्रपूरवरनं, WCL चे मॅनेजर, तर त्यांना आम्हाला खूप सुंदर जेवण चारायचं आहे। ते खाण्यामध्ये खूप जास्त फुडी आहे, त्यांना दाखवा होतच असतो, कारण की आम्हाला सगळ्यांना जेवण वगैरे बनवायची खूप जास्त आवड आहे। पण कामांचा तणाव खूप जास्त असल्यामुळे संध्याकाळी जेवण बनवायला खूप जास्त आळस येतो, आणि त्यामध्ये आज बाईने खूप जास्त न सांगता टांग दिलेली आहे। नेहमीच देत असते, पण आज एकदम काय म्हणतात त्याला, शॉक होता आमच्यासाठी। सो हा आमचा स्ट्रगल आहे जेवण बनवायचा आहे। नेमकं म्हणजे आज आमच्या फ्लॅटमध्ये दोघांचा उपवास पण असतो, तर भूक पण भरपूर लागलेली आहे। सो लेट सी फटाफट भेंडी तुम्हाला कशी बनते, मसाला भेंडी दाखवतो तुम्हाला, आणि पूर्ण सुंदर चविष्ट जेवण दाखवतो। और मैनेजर साहब, मुक्काम है क्या? पावनचार होना क्या? पावनचार? ओ सर, सर हाय। तुम्ही कशाला आले खासदार साहेब? खासदार साहेब आले सवंगड्यांना भेटायला, सरांना भेटायला। मस्त पावनचार। तर भावांनो, एकीकडे स्वयंपाक आणि एकीकडे मॅच। बाहेर निघलाय, हे बघा किती चिल काम आहे आमच्याकडे, काही टेन्शन नाही। एक बनवतोय, दुसरे मॅच बघतायत, जेवण तर भेटणारच आहे। आमचे खासदार साहेब पण आलेले आहे आज। तर अन्न कढई फायनली ठेवली गेलेली आहे, तेल टाकतोय, सगळं बनवतो तुझ्यासाठी, तू टेन्शन नको घेऊ, सगळं मी अभ्यास करतो। तर भेंडी आता फ्राय करतो आहे। बाकी सगळे मॅच बघताना काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त खायला पाहिजे। नेहमी फक्त बनणारीच चीज लागते त्यांना। काय करू, घेणं देऊ, थोडंसं चपाती बनव, काही बनव। क्या बनाएगा पीयूष? रोटी। हाँ, येते का तुला? हाँ पीछे गया भाई, बैग दिख रही है। हे आमचे बॉडी बिल्डर आहेत, हे आमचे एक न्यू शेफ एंटर इन दी हाऊस। सर वाव, आमच्याकडे एकच कॉमेंट फिक्स्ड आहे, वाव। एवढंच येतं भावांना, आम्हाला दुसरं काहीच नाही। तर हे चंद्रपूरवरनं आलेले आमचे WCL चे मॅनेजर साहेब आहेत। हे सरकारी नोकरी पण करतात, पण हे पार्ट टाइम कुकिंग करतात, आणि वेगवेगळे यांचे खूप बिझनेस आहे, खूप प्रॉपर्टी वाला काम आहे, खूप मोठे उद्योगपती बनणार आहे येणाऱ्या काळामध्ये। सर तुम्ही आत्ताच यांना बघून घ्या, नंतर काय माहीत हे आम्हाला वेळ देतील नाही देतील। चॅनलचं नाव नागपूर प्रॉपर्टीवाला मी नक्की मेन्शन करेल, आणि मेन्शन करेल, तुम्ही फॉलो करा। तुम्हाला कुठली पण प्रॉपर्टी घ्यायची असेल, विकायची असेल, रेंटवर द्यायची असेल, खाली करायची असेल, सगळंच होतं इथे। खाली करणारे व्यक्ती हे आहे, भरून देणे, प्रॉपर्टी खाली करणे, प्रॉपर्टी विकणे, डिस्प्यूट सॉल्व करणे, काढू का सामान भाऊ, भाऊ सामान काढू का सामान, डिस्प्यूट सॉल्व करणे। भाऊ तुम्ही दूर राहा। हो भाऊ, आम्ही दूरच आहे भाऊ। साहेब काका टाकले जी आपण, तर याच्यामध्ये
सगळ्यात आधी तर कांदे टाकलेले आहे. हा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. मग नंतर बेसन, कोरिअँडर पावडर, मिरची आणि एवढं सगळं आठवण कसं राहते तुम्हाला? सगळं आठवतं आता आम्हाला. सो अशा प्रकारे हे आम्ही मसाले टाकलेले आहे पण यामध्ये. हे तर बेसनच बनलं जी. नाही बेसन नाही बनलं ते. नाही बनलं बेसन नाही बनणार. टेन्शन नको. आपल्या भेंड्या दिसत आहे इकडे. ए भेंडी रे. सगळ्यात आधी आपण टाकू आता हे असं वाला चवीपुरती हळद. नंतर धनिया पावडर आहे हा. नंतर आपण टाकूया मिरची पावडर. मिरची पावडर सगळ्यांना अशी गाणभाट तिखट वाटली म्हणजे अशी भाजी बनवतो. फाडून टाका भाऊ यांची गाण. अरे टाकू. आयसा So अशा प्रकारे सावजी बोलते नागपूरवाला वो. आणि हे आमचे थर्ड अंपायर. ओनली ऑफिस वर्क. कैसे आए वैभव? आज आपको भिंडी मिलने वाली है मसाला. और इनके सेक्सी लेग्स देखिए. अरे अरे छुपाइए मत. मसाला भेंडीची भाजी झालेली आहे. बघा खूप सुंदर टेस्ट आहे. आणि इकडे सॉरी चपात्या पण म्हणतायत. तुम्हाला चपाती कशी फुलते ही पण दाखवतो मी तुम्हाला. आता बघा तोपर्यंत मी चपाती लाटतोय. सगळे मॅच पाहत आहे. एक नंबर दिवस जाते आमच्या दादू पोळा बनवत आहे. भेंडीची पुरी बहीण. तुला शेंगदाणे टाकले काय? हो बरं खाली लागत आहे ना ते. हो झालं ना. बंद करते. बेसन आहे म्हणून लागत आहे. हे बघ तर आमची चपाती. हे बघा सॉरी जास्त गरम झाली ती. तर भावांनो फायनली आमचा स्वयंपाक रेडी झालेला आहे. भेंडी मसाला बनवलेला आहे. भेंडी मसाला राईस पण झालेला आहे. दाल फ्राय पण झालेली आहे. चपात्या पण झालेला आहे. सो एक नंबर मस्त चविष्ट जेवण आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. टेक केअर. चला आता आम्ही जेवण करू. काय खाताय तू? म्हणणं काय खाताय तू? तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस इथे संपणार आहे. जेवण करू आम्ही आता. आणि भाजी घ्यायची. इतके उपाशी आहे माझे मित्र. सकाळपासून जेवले नाही. सगळ्यांचा उपवास होता. येस गुरुवार. सगळे इथे पारंपरिक पद्धतीने राहतात. सकाळी उठतात. सगळे इथे पारंपरिक पद्धतीने राहतात. सकाळी उठतात. शनिवारी मंदिरात जातात. हे दादा रोजच मंदिरात जातात. सगळे इथे घरच्यांसारखे राहतात. क्या है? चपाती गरम आहे. तर हॉटेलमध्ये नोकरी भेटू शकते का मला? हा ए हॉटेलमध्ये नोकरी भेटू शकते का मला? आवडला पण भाई. पोळ्या पण एकदम 6 रुपयाला पोळ्या आणि बरोबर. अरे तर तुला माहिती नाही का माझ्या घरी मेस आहे. मग मी ते समजलो भाई. कोविड मध्ये माझी आई तब्येत खूप खराब होती. तर तेव्हा मी जेवण बनवायला शिकलो चांगल्या पद्धतीने. तेव्हापासून आता कंटिन्युअसली प्रोसेस सुरू आहे. नाही बनवून पाहिलं पाहिजे ना तेव्हा. सही आहे ना भाई.
लोणचं वंचं आणू काय लागते का लोणचं वंचं असं म्हणा ना का लोणचं लागते का